दरम्यान पांढरी पट्टी मारणाऱ्यांवर महापालिकेनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। तसंच संपूर्ण मुंबईमध्ये पांढरी पट्टी दिसणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। या संदर्भात संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। मुंबईमध्ये तुमच्या कार्यालयापासून जवळच्या अंतरावरती अशी घटना घडलेली आहे। एकीकडे कलर काढण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय, कसं पाहता या सर्व घटनेकडे? या कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। तुमचा धर्म तुमच्या घरी रस्त्यावर आणायचा नाही, ही आमची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तुमच्याशी संवाद साधला का त्यांनी यापूर्वी? कारण ते म्हणतात 5 वर्ष झालं आम्ही हे सगळं करतो। आमच्याशी कुठलाही संवाद साधला नाही, कुठलीही नाही कल्पना। या पद्धतीने या पांढऱ्या पट्ट्या मारून ठीक आहे, एखाद वेळा कधी त्यांच्या इथे बाहेर मारल्यावर समजू शकतो आपण, पण तुम्ही हा जो ज्या पद्धतीने ही दादागिरी चालू आहे की आम्ही मारणार, तुम्हाला काय करायचं ते करा, हे नाही खपवून घेणार। पुढची भूमिका काय असेल? आता पट्टी तर मारण्यात आलेली आहे, अधिकारी काय म्हणतात? ते अधिकारी काढायचं काम चालू आहे, पट्टी ती काढायला लावणार आम्ही 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम नंतर दिला। नक्की तुमचं काय पुढची भूमिका असेल? नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने काढू। जर 3 पर्यंत ही पट्टी काढली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने काढू असं म्हटलं झालेलं आहे। एकीकडे नितेश सोनवणेसह स्वप्नील जाधव, जी24 तास, मुंबई। तर आपण ही 2 दृश्य पाहतोय। एका दृश्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की पहिल्यांदा पांढरी पट्टी मारली गेली होती शिवतीर्थ इथे, आणि त्यानंतर आता मनसैनिकांनी आवाज उठवल्यानंतर, मनसेच्या नेत्यांनी आवाज उठवल्यानंतर महापालिकेनं तातडीनं तो काळा रंग मारत ही पांढरी पट्टी त्यांनी नाहीशी केलेली आहे, पुसलेली आहे। तमाशा नाही करायचं इथे बोलतात, आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी, कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता, तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाउ नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये इकडे यांची काहीतरी पूजा असते, यांच्या सगळ्या बाई इकडे लागलेल्या असतात। इकडे ॲम्ब्युलन्स अडकलेली होती, फॉर हाफ एन आवर इकडे ॲम्ब्युलन्स अडकलेली होती फक्त यांच्या गाड्या काढण्याच्या मागे। हे बरोबर आहे का यांचं? ह्यांना कितींदा रिक्वेस्ट करण्यात आली की अशा आपल्या गाड्या लावू नका इकडे, तरी पण त्यांच्या गाड्या तशाच वाकडे तिकडे लागलेल्या असतात। ह्यांचा क्राऊड तसाच इकडे बाहेर उभा असतो, ही लोक बाहेर यांची युरिनचं पाणी टाकतात। हे कुठल्या धर्माच्या अंतर बरोबर आहे? हे बरोबर आहे का? हे तुम्ही सांगा। ॲक्च्युली ही शाळा आहे लहान मुलांची, त्यांच्या धर्मात ते दुपारी शाळा असते 2 तासाची लहान मुलांची, त्या शाळेच्या नावावर पूर्ण बिल्डिंग हे करून त्यांनी धर्म काय सगळं त्यांचं चालू केलंय, पूर्ण देऊळ चालू केलंय। त्यांच्याकडे भरपूर लायसन्स सुद्धा नव्हते आधी, आता सुद्धा नाहीये। ते भरपूर ठिकाणी ही पैसे दाबून ते कामं करतात। किती वेळा आम्ही कंप्लेंट केले, ते मागचे 2-2.5-3 वर्ष झाले हे मंदिर बांधण्यात आलंय। ह्या मंदिराच्या इकडे आवारामध्ये पांढऱ्या पट्ट्या होत्या, त्यांच्या धर्मगुरूंना यायला जायला, त्यांचा धर्म होता तिकडे, तिथपर्यंत ठीक आहे। आता त्यांनी त्यांचा रस्त्यावरती आणलेला आहे, ह्या रस्त्यावरती संपूर्ण पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या आहेत। कुठलीही परवानगी न घेता महानगरपालिकेची बिना परवाना हे दहशतवाद आता मराठी सुरुवात झाली एका मराठी माणसाची ना, ती आता दादरपर्यंत पोहोचलेली आहे। त्याचा आता तुम्ही इफेक्ट बघताय। आत्ताच्या आत्ता ही लाईन पुसायसाठी काम कार्यरत झाली आहे BMC, आणि आम्हाला जिथे जिथे दिसतील नाही सफेद पट्ट्या तिथे तिथे आम्ही हे करू। तुमचा धर्म आहे ना, तुम्ही तुमच्या घरात ठेवा आणि तो मंदिरापुरती ठेवा, सार्वजनिक ठिकाणी करायला तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही। साधा मंडप घालायचा असेल ना तरी BMCची परमिशन घेतली जाते, आणि ती परमिशन नसेल ना तरी फाईन किती मारला जातो। आज यांना कोणी परमिशन दिली आहे, कोणी परवानगी दिली आहे मारायची, याची चौकशी पण झाली पाहिजे। तर ही पट्टी पुसण्यात आलेली आहे, जी पांढरी पट्टी मारलेली होती त्यावर आता काळा रंग महापालिकेने मारलेला आहे, ही पट्टी पुसलेली आहे। दरम्यान आता या संपूर्ण वादाला तोंड फुटलेलं आहे। जैन धर्माकडून ही अशी पांढरी पट्टी अनेक ठिकाणी मारली जाते, आणि त्यामुळे अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत। प्रत्येकानं आणि खास करून जैन धर्मांनी या अशा पद्धतीची पट्टी बांधू नये, पट्टी मारू नये, आणि ही पट्टी अशी मारून जनभावना उसळवण्याचं काम केलं जातं, आणि त्यामुळे प्रत्येकानं आपला धर्म हा आत ठेवावा, आपल्या मंदिरापर्यंत मर्यादित ठेवावा, अशा प्रतिक्रिया सुद्धा आता समोर आलेल्या आहेत। दादरमध्ये पांढरी पट्टी मारण्यात आलेली होती, आणि त्याचा
उद्रेक झाला. मनसैनिकांनी या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर महापालिकेनं लगेचच ही पांढरी पट्टी पुसून काढली आणि त्यावर काळा रंग मारलेला आहे. स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात. स्वप्नील, हा सगळा प्रकार आपण पाहिलेला आहे. आधी पांढरी पट्टी मारली गेली जैन धर्मियांकडून आणि त्यानंतर आता महापालिकेनं ती वाद नको यासाठी त्यावर काळा रंग मारलेला आहे, ती पांढरी पट्टी पुसून टाकली आहे. काय सध्याचं तिथलं चित्र आहे, काय सांगाल? नक्कीच एकूणच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर ही पांढरी पट्टी मिटवण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण बघतोय करडा राखाडी कलर जो आहे तो मारण्यात आलेला आहे. बाजूलाच जैन धर्मियांचं हे मंदिर आहे, त्या मंदिरासमोर सुद्धा गेट समोर त्यांनी पांढरी पट्टी मारली होती. ही पांढरी पट्टी या ठिकाणी पुसून टाकण्यात आलेली आहे. एकूणच सर्व रंगवटी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणखी कर्मचारी त्या ठिकाणी आहेत, ते हा रंग जो आहे तो घालवत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकूण जो वाद निर्माण झालेला आहे, या वादानंतर मुंबई महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे. आणखी वाद चिघळू नये याचं पूर्ण काळजी मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आलेली आहे. मात्र जैन धर्मगुरूंचं हे जे मंदिर आहे, या मंदिरा शेजारी सुद्धा काही सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये जाणारा रस्ता हा आपण बघितला तर पांढरी पट्टी मारण्यात आलेली आहे. मग या अगदी ज्या जैन धर्मगुरू यांच्या मंदिरा शेजारचा हा रस्ता असेल किंवा यानंतर त्यांच्या पुढचा भागातली जी बिल्डिंग आहे तिकडे सुद्धा अशाच प्रकारची कारवाई आपल्याला केली असल्याचं पाहायला मिळतं. अगदी या घरापर्यंत हा जो पांढरी पट्टीचा रस्ता आहे तो जातो. त्यांच्या बाजूच्या कंपाऊंडच्या शेजारी सुद्धा त्यांनी पांढरी पट्टी केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय पांढऱ्या पट्टीने खरं तर जैन धर्मगुरूंचे आगमन करण्यासाठी, त्यांना घरी येण्यासाठी हा रस्ता जो बनवण्यात आला होता. आपल्यासोबत या ठिकाणी काकी आहेत, त्यांच्याशी संवाद साधू. नक्की एकूणच त्यांची भूमिका काय आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण. एकूण तुमच्या घरा शेजारची पट्टी हटवण्यात आलेली आहे, कलर मारण्यात आलेले आहे, यावरती काय सांगाल? ये देखिए यहाँ पे कितना, आप यहाँ पे वीडियो, यहाँ का वीडियो उतारिए तो आपको आइडिया आएगा. ये देखिए पट्टी है मारा था, हमें कोई तकलीफ नहीं था, बीएमसी को तकलीफ है. हम तो हर साल मारते, हर साल में उनको कोई तकलीफ नहीं हुआ. इस साल क्यों हुआ हो हमको भी समझ में नहीं आया कि किस वजह से वो कर रहे हैं. ये उनको क्या तकलीफ है? हमने कुछ रोड तोड़ा नहीं है, कोई तोड़फोड़ की नहीं है. व्हाइट कलर का पट्टी मारा कि थोड़ा गर्म पैर में कम लगे, फंगस वगैरह नहीं होता है, स्लिप नहीं होता है, इसके लिए हमने मारा हुआ है. हे बघा, हे आमचं घरचं बाहेरचं साईडला किती ग्रीन ग्रीन कलर झालंय पाणीचं. तुम्ही तिकडे व्हिडिओ दाखवा, माहीत पडणार. तिकडे तुम्ही पाय ठेवणार ते स्लिप होणार. हे स्लिप याच्यामधून नाही होणार, त्याच्यामुळे आम्ही मारलेलं. स्लिप नाही होणार त्याच्यामुळे, बाकी काहीच नाही. यावरती आक्षेप घेतला जातोय, मग तुम्ही मिटवणार का? तुम्ही स्वतःहून? हे आमचं घरचं आहे तो आम्ही नाही मिटवणार. इकडचे तो मारणार तो ते ठीक आहे, हे आम्ही ठेवणार. आम्ही आमच्या घरामध्ये काही पण आम्ही मारलं त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. या ठिकाणी त्यांच्या घराशेजारची पट्टी जी आहे ती तशीच ठेवण्यात येणार आहे. मात्र रस्त्यावरती जी पांढरी पट्टी होती ती या ठिकाणी आपल्याला बघतोय त्याच्यावरती रंग मारण्यात आलेला आहे, ती हटवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेकडून सुरू झालेलं आहे. या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत. वाद चिघळू नये यासाठी ही काळजी जी आहे ती घेतली गेलेली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्यांचं नक्की काय प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणावरती आहे ते सुद्धा पाहणार आहोत. मात्र तुर्तास ही कारवाई केलेली आहे. अशा प्रकारची कारवाई मुंबई असेल, घाटकोपर असेल, अनेक भागात अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार का, हा सुद्धा प्रश्न अधिकाऱ्यांकडनं नक्कीच त्याच्यावरती त्यांचं उत्तर काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी स्वप्नील, आता जी प्रतिक्रिया घेतली त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला की आम्ही दरवर्षी अशा पद्धतीची पट्टी मारतो, तेव्हा कधी महापालिकेला प्रॉब्लेम झाला नाही, मग आत्ताच या संदर्भात का आक्षेप घेतला जातोय असा त्यांनी सवाल विचारलेला आहे. त्याही मुद्द्यावर खरं तर सर्वंकष चर्चा व्हायला हवी आणि त्या संदर्भातलं उत्तर महापालिकेनं द्यायला हवं. धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहितीसाठी. महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही. तमाशा नाही करायचं इथे बोलतात, आवाज खाली करा बोलतो. मला बोलतो आवाज खाली कर असा हात दाखवून. चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या